आणि या क्षणाची दिल्लीतून सर्वात मोठी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक बातमी येत आहेत। आपल्या दादांचा घात करणारे हे मोठ्या पक्षातील नेते, ज्यांना आपण संपूर्ण महाराष्ट्रात चांगले नेते मानतो, कोणाला वाटणार नाही की हे नेते घात करू शकतात, परंतु यांनीच दादांना संपवलं, यांनीच दादांचा घात केला। अखेर सीआयडी तपासामध्ये आत्ताच यांची नावे जाहीर। दादा यांचे घोटाळे उघडे करणार होते म्हणून यांनी दादांना कट करून मारलं। या सर्वांची आत्ताच कबुली, मोठ्या पोलीस बंदोबस्तात यांना आत्ताच अटक। यांनी कसा प्लान केलता ही सगळी माहिती आपल्या हाती लागली असून फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण या व्हिडिओतून तुमचे डोळे उघडणार असून महाराष्ट्राला आता सत्य समजणार आहेत। कशा प्रकारे सत्य जनतेपासून लपवलं आणि या मोठ्या नेत्यांनी आपल्या दादांचा घात केला, आपल्या दादाला या लोकांनी कट करून मारलं, याची खरी माहिती तुम्हाला समजणार आहेत। फक्त शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघत रहा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका। तर काही मिनिटांपूर्वीच या नेत्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली असून यामध्ये अजून इतर पक्षाचे कोण नेते सहभागी आहेत याचाही उलगडा झाला आहे। या सर्वांची नावे ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्ही म्हणणार की हे तर चांगले नेते होते, आम्ही तर यांना चांगलं म्हणत होतो, आम्हाला वाटलं नव्हतं की हे लोक घात करतील। परंतु ज्यांना चांगलं म्हणलं त्याच लोकांनी दादांना संपवलं, दादांचा घात केला। कारण ब्लॅक बॉक्सची गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागली असून यातून या मोठ्या नेत्यांची नावे उघड झालेली आहेत। ही नावे ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसणार आहेत। पुढे सर्व नावे मी तुम्हाला जाहीरपणे सांगणार आहेत, पूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा, पूर्ण बघा। नुकतीच केंद्रीय विमान मंत्रालयाने एक महत्त्वाची माहिती दिली की दादांचा ब्लॅक बॉक्स जळाला आणि त्याच दिवसापासून या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली। यात मोठ्या केंद्रीय नेत्यांचा सहभाग आणि घातपात झाला। उघड इतक्या सहजासहजी ब्लॅक बॉक्स कसं काय जळाला? कितीही मोठ्या टेम्परेचरवर हा ब्लॅक बॉक्स जळत नाही, खराब होत नाही। मग नेमकं दादांचा ब्लॅक बॉक्स जळाला या पाठीमागे कोणता केंद्रीय नेता, कोणी हा संपूर्ण कट रचला आणि दादांचा ब्लॅक बॉक्स जळला याची गुप्त माहिती आत्ताच अखेर उघड झाली असून ही माहिती ऐकून तुम्हालाही संताप निर्माण होईल। अरे, आपले कर्तव्यदक्ष दादा कामाशी एकनिष्ठ असणारे, परंतु काही दिवसांपूर्वी दादांनी या मोठ्या नेत्यांची काळे धंदे बाहेर काढणार अशी उघड पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली होती आणि या पत्रकार परिषदेनंतर या मोठ्या नेत्यांचे धाबे दणाणले होते। त्यानंतर यांनी लगेच 8 दिवसातच दादांच्या घातपाताचा गुप्त कट रचला। कशा प्रकारे सर्व दादांना फसवायचं, उशीर करायचा आणि नाविलाजाने गाडीने न जाता विमानाने जायचं आणि मग या विमानात आधीच कशा प्रकारे बिघाड करायचा, ऐनवेळी काय करायचं हे सर्व आधीच ठरलेलं होतं आणि ही सर्व गुप्त माहिती आत्ताच उघड झालेली आहे। त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा, पुढे ही सर्व गुप्त माहिती, सर्व धक्कादायक माहिती तुम्हाला सांगितले राहणार आहेत। त्यामुळे अजिबात आत्ताच अर्धवट व्हिडिओ सोडू नका। पुढचे 2 मिनिटं तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावाच लागेल, तेव्हाच तुम्हाला सत्य समजेल। आणि व्हिडिओला एक लाईक लगेच झालाच पाहिजे। आपल्या दादांसाठी लगेच लाईक करा। त्या दिवशी आपल्या दादांचा अचानक प्लान बदलण्यात आला। मंत्रालयातून एक गुप्त फाईल बोलवण्यात आली, ज्या फाईलवर दादांची सही झाली आणि त्यानंतर सर्व कट रचण्यात आला। हीच ती फाईल ज्यामध्ये या मोठ्या नेत्यांचे घोटाळे होते, यांनी कोणत्या खात्यामध्ये किती भ्रष्टाचार केला, किती जनतेला लुबाडलं, जनतेचा पैसा खाल्ला याची सर्व माहिती होती आणि ही माहिती आपले दादा जाहीर करणार होते। अखेर या फाईलने या संपूर्ण राजकीय नेत्यांची काळे कारनामे उघड केले आहेत। यांनी कसे हजारो कोटीचे घोटाळे केले याची संपूर्ण गुप्त माहिती या फाईलमध्ये होती आणि ही फाईल काही दिवसापूर्वीच आपल्या दादांच्या हाती लागली होती। या फाईलचा उल्लेख पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी सुद्धा केला आहे। संजय राऊत म्हणाले होते की ही फाईल अजितदादा पवार बारामतीला घेऊन चालले होते का आणि त्याच वेळी दादांचा अपघात केला, कारण की अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कागदी कागदपत्र आढळली। त्यावरून संशय निर्माण झाला की इतका मोठा भीषण अपघात, त्यात सगळं जळू खाक झालं, मग ही कागदे का नाही झाली? सर्व कागदी तसेच होती आणि त्या कागदांमधून काही मोठ्या नेत्यांची गुप्त माहिती आपल्या आत्ताच हाती लागली असून पुढे ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगितले जाणार आहेत। तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। आपल्या दादांच्या घातपातावर पहिल्या दिवसापासूनच संशय होता आणि संशय अजून वाढला आहे। नुकताच जय पवार, रोहित पवार यांनी सुद्धा संशय निर्माण केला आहे। ब्लॅक बॉक्समधील डाटा रिकव्हर झालाच पाहिजे आणि आपल्या दादाला न्याय मिळालाच पाहिजे। अजित पवारांच्या विमान अपघातावरून संशयाचं धुकं अजून दाट। सर्वात मोठा पुरावा असणाऱ्या ब्लॅक बॉक्स मधला डेटा गायब। डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका का घडला? हा अपघात होता
की नियोजितपणे रचलेला एक घातपात? या प्रश्नांची सर्वाधिक ठोस उत्तरं ज्या ब्लॅक बॉक्स मधून मिळणार होती त्याच ब्लॅक बॉक्स मधला डेटा असुरक्षित आहे का अशी शंका वर्तवली जाते. कारण मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या विमानातल्या ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरीसाठी परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे. ब्लॅक बॉक्स एक प्रकारे विमानातला रेकॉर्डर असतो. पायलट, क्रू मेंबर यांच्यातलं सारं संभाषण त्यात रेकॉर्ड होतं. अपघातानंतर कितीही भीषण आग लागली तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. अपघात नेमका का झाला, त्यावेळी विमानात काय स्थिती होती याचा अंदाज आणि उलगडा व्हावा म्हणूनच ब्लॅक बॉक्सची निर्मिती केली गेली. मात्र तोच ब्लॅक बॉक्स अजित पवारांच्या प्रकरणात मात्र धोक्यात आहे की काय अशी शंका समोर आली. 4 दिवसांपूर्वी रोहित पवारांसह अतुल लोंढेंनी याबद्दल शंका वर्तवली होती. माझी माहिती आहे अशी की ब्लॅक बॉक्स VSR कंपनी बंद ठेवत असते. उद्या हे जर माहिती आली की ब्लॅक बॉक्समध्ये काहीच मिळालं नाही तर आश्चर्य वाटू नये. असं पण सांगण्यात येऊ शकतं की ब्लॅक बॉक्स हा विमान उडल्यानंतर काही बिघाड आल्यामुळे बंद झालं, अशी पण माहिती येऊ शकते. हे खरं आहे का कुठं याचा खुलासा DGSCने करावा. तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला वाटतं. हजारो सेल्सिअसची आग, हजारो पौंड वजन किंवा खोल समुद्रात 20,000 फुटापर्यंत दबाव जरी ब्लॅक बॉक्सवर आला तरी तो सुरक्षित राहतो. एअर फ्रान्सचं विमान अटलांटिक महासागरात कोसळल्यानंतर तब्बल 2 वर्षांनी समुद्राच्या पाण्यातून ब्लॅक बॉक्स मिळाला होता आणि त्यातला डेटा पूर्णपणे सुरक्षित राहिला. कारण मुळात अपघात आणि आगीतही तग धरेल यासाठीच ब्लॅक बॉक्सची निर्मिती केली जाते. मात्र अजित पवारांच्या अपघातात जर तोच ब्लॅक बॉक्स खराब झाला असेल तर हे सारं प्रकरण अजून शंकेला वाव देणार आहे. आता अजितदादांचं नाव घेणाऱ्यांना माझी विनंती आहे, थोडा हा ब्लॅक बॉक्स उघडून जरा आता सगळी माहिती बाहेर येऊ द्या. खरं खोटं लोकांच्या मनात जी शंका आहे, मी बोलत नाही कारण की गृह खातं माझ्याकडे होतं, मी असा कुठलाही आरोप त्या ठिकाणी चुकीचा या ठिकाणी करणार नाही जाहीरपणे. परंतु लोकांच्या, महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे तो ब्लॅक बॉक्स ओपन झाला पाहिजे आणि वस्तुस्थिती या महाराष्ट्रातल्या लोकांच्या पुढे आली पाहिजे. कारण की आमचं मराठा नेतृत्व, बहुजनांचं नेतृत्व पडद्याआड गेलेलं आहे, हे देखील तितकंच सत्य या राज्यासमोर येणं या ठिकाणी गरजेचं.